हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, कारण खूप प्रामाणिकपणे खूप जीव लावून हा सिनेमा केलेला आहे. एवढा जीव लावला आहे की 2 महिने जिम पण लावली, वर्षभराची फी भरून 2 महिने सिनेमाच्या आधी जिमला गेलो. आणि मला असं वाटतं ना, त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा याच्यातला जो विषय आहे तो खूप हिटिंग होता माझ्यासाठी जेव्हा मी हा सिनेमा ऐकला तेव्हा. आणि मलाच हा सिनेमा ऐकवला गेला होता, मग मी तो डिरेक्टरला ऐकवला, मग डिरेक्टरने प्रोड्युसरला ऐकवला. प्रोड्युसरने याच्या आधी डेव्हिड भाई जे प्रोड्युसर आहे त्यांनी याच्या आधी 150 का 200 स्क्रिप्ट ऐकल्या होत्या आणि त्याच्यात त्यांनी हा सिनेमा चूज केला. म्हणजे या सिनेमाची ताकद जी आहे, प्रथमेश परब नाही, प्रदीप परब नाही, या सिनेमाची ताकद जी आहे ती या सिनेमाची स्क्रिप्ट आहे. हे मी ओरडून सांगेन आणि खूप दिवसांनी अशी स्क्रिप्ट माझ्याकडे आली. सो थँक्यू सो मच. देवाला म्हणेन मी आणि रसिकांना विनंती करेन की प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. तुम्हाला हा सिनेमा कुठेही डिसअपॉइंट करणार नाही. तुम्ही जेव्हा एकदा बघाल तेव्हा तुम्ही खूप लोकांना घेऊन याल की या परत बघा, अशा क्वालिटीचा हा सिनेमा आहे. आणि मला असं वाटतं खूप दिवसांनी मला भरभरून एखाद्या सिनेमाबद्दल बोलताना तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. सो प्लीज हा सिनेमा मिस करू नका. आणि खूप मेहनत आम्ही सगळ्यांनी केली, म्हणजे सगळेच मेहनत करतात, पण आम्ही स्पेशली चांगल्या डिरेक्शनने मेहनत केली. बऱ्याचदा काय होतं, तुम्ही मेहनत करता पण स्क्रिप्टच तेवढी चांगली नसते, पण याची स्क्रिप्टही चांगली आहे आणि आम्ही मेहनतही खूप चांगली केली आहे. सो त्याच्यामुळे जिथे हा सिनेमा असेल, जास्तीत जास्त थिएटरमध्ये लावायचा प्रयत्न करू, पण जिथे हा सिनेमा असेल, थोडा लांब जरी असेल तरी हा सिनेमा मिस करू नका. हा फॅमिलीसोबत जाऊन सिनेमा बघा. हा विषय जरी सरोगसीचा असला, डिलेव्हरीचा जरी असला, तरी हा अख्ख्या फॅमिलीचा विषय आहे आणि UA सर्टिफाईड आहे. सो त्याच्यामुळे सगळे जाऊन हा सिनेमा एन्जॉय करू शकतो. मला जेव्हा हे ऐकवली ना, तेव्हा मला असं वाटतं, मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की एक कॅरेक्टर आहे या सिनेमात, जी कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरला म्हणते की मी एवढी मोठी व्यक्ती आहे, पण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला मला मूल नसल्यामुळे मला बोलवत नाही बायका. सो मला ती मुवमेंट अशी झाली का, एक तर त्या बाईला मूल होत नाही आहे, तिच्या घरला किती प्रेशर असेल, दोन्ही घरला, आईकडनं, सासूकडनं, सगळीकडनं, आणि प्लस समाज म्हणून आपण तिला किती प्रेशराईज करतो. या कार्यक्रमाला आपण न बोलतो, तिचा आनंदच आपण हिरावून देतो. जर तिला आई होऊ शकत नाही म्हणजे ती बाईच नाही आहे का, असं आपण तिला सांगतोय का. सो हे जे इनडिरेक्ट मेसेज जी या सिनेमात ती मला एवढी हिट केली. मला असं वाटतं की हा सिनेमा आपण केलाच पाहिजे, आणि स्पेशली मी का केला पाहिजे, कारण मी टाईमपास केलेला आहे, टकाटक केलेला आहे. सो त्याच्यामुळे त्यात जे विषय होते, त्यात जे महत्त्वाचे विषय जे समाजाला रिलेट केले, हा विषय असा आहे जो प्रत्येकाला रिलेट करेल आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये नसेल तर आजूबाजूला नक्कीच हा प्रॉब्लेम सुरू असेल. कारण एवढं हेक्टिक शेड्यूल सुरू आहे, एवढं प्रेशरचं शेड्यूल सुरू आहे. या सोशल मीडियाच्या जगात आपण सोशल मीडिया थ्रू जवळ येतोय, पण माणूस म्हणून दूर जातो. सो असे इनडिरेक्ट मेसेज या सिनेमातनं लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. आणि मी का, कारण ही जी यंग पिढी आहे त्यांना हे कळणं फार महत्त्वाचं आहे. कारण ते आता पुढे जाऊन समाज घडवणार आहेत, ते समाजाचा एक भाग होणार आहे आणि ते घडवणं फार महत्त्वाचं आहे. त्यांना हा मेसेज पोहोचवणं गरजेचं आहे की ठीक आहे, तुमच्या बायकोला मूल होत नाही आहे, ती कन्सीव्ह करू शकत नाही आहे, तर अशी काहीतरी एक प्रोसेस आहे ज्याच्यातनं तुम्ही आई बाबा होऊ शकता, ते सुख अनुभवू शकता. तुमचे जे आई बाबा आहेत त्यांनासुद्धा हे सुख अनुभव देऊ शकता. सो हे खूप महत्त्वाचं वाटलं मला, आणि म्हणून हा सिनेमा, आणि म्हणून अत्यंत काय म्हणूया, जरी सिरियस टॉपिक असला तरी एंटरटेनमेंट पद्धतीने हसवत लोकांना सांगणं. कारण एखादा सिरियस विषय जर आपण तेच सांगत बसलो 2 तास तर सिनेमागृहात कोणी येणार नाही. सो त्याच्यामुळे एंटरटेनमेंट पद्धतीने सांगणं पण गरजेचं आहे. सो सिनेमा म्हणून आणि सिनेमाची जबाबदारी म्हणून हे दोन्ही विषय या सिनेमात खूप चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. म्हणून हा सिनेमा चूज केला आणि आय होप की लोकांना तो आवडेल. आणि लोक प्रताप खूप चांगला ॲक्टर आहे, खूप चांगला नट आहे, हे तर या हास्य सगळ्यांनीच बघितलेलं आहे. त्याने सिनेमात काम करत असताना त्याची एक वेगळी सेन्सिबिलिटी आहे, त्याचा एक वेगळा जॉनर आहे जो मला असं वाटतं या सिनेमाला खूप महत्त्वाचा आहे. आणि माझं जर तुम्ही काम करत असाल तर आम्ही एकमेकांना सपोर्ट करत हा सिनेमा केलेला आहे. म्हणजे आम्ही 3 मिनिटाचा सीन आम्ही 7 मिनिटं करू शकतो, 8 मिनिटं करू शकतो, पण आम्ही स्वतःला रोखून आम्ही 3 मिनिटाचा सीन जास्तीत जास्त 4 मिनिटंच केलेला आहे. म्हणजे आम्ही जागा काढलेल्या आहेत, कॉमेडी केलेली आहे, पण त्याच्यात विषय कुठेही आणणार नाही, कुठेही त्याचा कॉन्टेंट आणणार नाही. चल पृथ्वीने पंच काढला म्हणून मी पण पंच काढतो, अशा याच्याने सिनेमा केलेला आहे. पृथ्वीची जागा आहे ती पृथ्वीला काढू दे, एखादी जागा मी काढू शकत नाही तर पृथ्वी काढू शकतो ॲज अ कॅरेक्टर, म्हणून आम्ही त्याला दिलेली आहे. पृथ्वीला असं वाटलं की नाही, ही लाईन जी आहे ती महत्त्वाची आहे, ती भाऊने घेतली पाहिजे, म्हणजे मी घेतली पाहिजे, तर पृथ्वीने स्वतःहून सांगितलेलं आहे. सो सिनेमा मोठा करण्याच्या
करण्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे. कुठेही त्याचं कॅरेक्टर मोठं झालं पाहिजे, माझं कॅरेक्टर मोठं झालं पाहिजे असं काही नाही. सिनेमाला जे गरज आहे, सिनेमाची जी रिक्वायरमेंट आहे त्या प्रकारे आम्ही कॅरेक्टर प्रयत्न केलेला आहे. आणि बॉन्डिंग तर खूप भारी झाली आणि म्हणजे त्याच्या आयुष्यात काय घडतंय, माझ्या आयुष्यात काय घडतंय, एकमेकांना माहीत असतं आणि असं सुरू राहू दे असं